शिव शिवम जटाकटाह संभ्रम भ्रमण लिंप निर्झरी विलोलवी चल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वल ललाट पट्टपावके किशोर चंद्र शेखरे रती प्रतिक्षणम मम शिवतांडव स्तोत्र त्याने रचलं आणि शिवतांडव स्तोत्र म्हणून भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि ती खाली सापडलेली बोट बाहेर काढली. अहो जी अक्षर आपल्याला नीट वाचता येत नाही त्या श्लोकाची रचना करणारा किती विद्वान असेल याचा विचार करा. म्हणून मी आपल्याला म्हणालो की पृथ्वीच्या इतिहासामध्ये एक माणूस आपण मला दाखवा की ज्याचं ऐश्वर्य संपत्ती ज्ञान रावणापेक्षा जास्त होत. ऐश्वर्याचा जर विचार केला लंके माझी घरे किती सांगत होती ऐका सांगत असे संख्या जैशी तैशी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे. महाराजांनी प्रमाण सांगितलं शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घर सोन्याची होती. 7 कोटी घर. एवढं ऐश्वर्यवान असलेला रावण बरोबर काय घेऊन जातो काय ना. तुकाराम म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेले नाही. बरोबर काहीही घेऊन जाऊ शकत नाही. इथलं आहे इथंच सोडून जावं लागतं. संसारिक भोगांना भाग्य म्हणता येत नाही. संसारिक भोग प्रारब्धाच्या बलवत्तेवरती प्राप्त होऊन जातात. ज्ञानोबा सांगतात भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे समृद्धी जाया पैसे घर ये. नशिबामध्ये जर असेल तर त्या गोष्टी मिळून जातात. प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाडे मान सोस करसी वाया भजमना पंढरी राया अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. पण देवाच्या भक्तीचं तसं नसतं. ती कमवावी लागते. ती ज्यानं कमवली महाराज त्याला भाग्यवंत म्हणतात.